नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो. अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मे महिन्याचा मेष राशीला कसे जाईल यावर आधारित आहे. आपण जसं म्हणतो प्रारब्ध आणि प्रयत्न, तर प्रारब्ध आणि प्रयत्न म्हणजे जसं आता एखाद्या राशीला मे महिना चांगला असेल तर ते तर चांगलं आहे तर फायदे होतीलच. तर त्यावेळेस आपल्याला आपलं प्रयत्न जे आहेत ते कसे असले पाहिजे तर आपण त्याचे फायदे करून घ्यायला पाहिजे. तसेच जर आपण जर म्हणतो की एखाद्या राशीला हा महिना चांगला नाही, तर मग आपण कोणतेही महत्त्वाचे निर्णय आहेत ते काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. तर चला तर आता आपण हा व्हिडिओ मेष राशीचा बघूया. एक मिनिट. सर्वप्रथम मी मेष राशीबद्दल तुम्हाला माहिती सांगू चाहतो. मेष ही मंगळाची राशी आहे आणि सर्वात पहिली राशी जी आहे ती मेष पहिली रास जी होते ती 12 राशींमध्ये पहिली रास मेष आहे. क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशामध्ये अश्विनी, भरणी ही पूर्ण नक्षत्रे, कृतिका नक्षत्राचा पहिला चरण या 2.25 नक्षत्रांनी व्यापलेल्या मेंढाकृती विभागाला मेष म्हणतात. कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने ही व्यक्ती डोक्याची, चेहऱ्याची, मेंदूची कारक आहे. मेंढ्याची शक्ती ज्याप्रमाणे त्याच्या मस्तकात असते तशीच व्यक्तीची बौद्धिक चमक ही मेंदूवर अवलंबून असल्याने मेष राशीचे स्वरूप बुद्धीने लढणारी रास असे झाले आहे. या राशीचा स्वामी मंगळ तत्व चर स्वरूप अग्नीचे असे आहे. ग्रहावरील लेख मालेत आपण मंगळाचे स्वरूप पाहिले. उष्णतेचा कारक असलेला हा ग्रह उष्ण राशीचे स्वामित्व करतो. म्हणून मेष राशीच्या व्यक्ती कर्तबगार, तापट, महत्वाकांक्षी, लढवय्या वृत्तीच्या. मस्तकात उष्णता असलेल्या, व्यावहारिक दृष्टी असलेल्या, आयुष्यातील कोणत्याही संकटाला बुद्धिमत्तेने तोंड देणाऱ्या, बोलकेपणापेक्षा कृतीप्रिय असलेल्या अशा असतात. तर मेष राशीचे जुन्या गुंतवणुकीतून फायदा, आपण आतापर्यंत ज्या गुंतवणूक केल्या होत्या त्यातून घवघवीत लाभ होऊ शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकतो, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे शेअर मार्केट, सट्टा बाजार, जुगार, सदृश व्यवहार इत्यादी गोष्टींच्या मध्ये गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करा. शांतपणे विचार करून मगच निर्णय घेणे हितकारक ठरेल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील, त्यामुळे खर्च सुद्धा मुक्त हस्ते कराल. घराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करायला, त्याचप्रमाणे भौतिक सुख सुविधांसाठी खर्च होईल. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी, धंदा, व्यवसाय तसेच कुटुंब परिवारात आपल्याला वाढते सहकार्य मिळाल्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल. कुटुंबातील मुला मुलींच्या चिंता मिटतील. सहकुटुंब सहपरिवार लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने कुसंगतीपासून दूर राहणे हितकारक ठरेल. आपल्या हातातील कामे कमीत कमी प्रयत्नात पूर्ण होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. विशेषतः सरकारी कामे विनासायास होत राहतील. ओळखी मध्यस्थी यशस्वी होतील. मित्रमंडळाच्या वर्तुळातून तसेच कुटुंब परिवारातून कामे पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसाय धंद्यात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल. त्याचप्रमाणे व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. व्यावसायिक जुनी आणि वसूल होतील. त्यामुळे आपण व्यवसाय विस्ताराच्या योजना आखू शकाल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतात. नोकरीमधील वातावरण सर्वसाधारण राहील. इतरांचे सहकार्य मिळतच राहील. कुटुंब परिवार ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. गर्भवतीने आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल. विद्यार्थ्याचे मन अभ्यासात केंद्रित होऊ शकते. हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळत राहील. फक्त प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. आजचे काम उद्या ढकलू नका. त्याचप्रमाणे स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहू नका. कुटुंब परिवारात शुभ समाचार मिळतील. कुटुंब परिवारातील विद्यार्थ्याकडून प्रगतीपर बातम्या कामावर आल्यामुळे घरातील वातावरण उत्साही आनंदी राहील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये वातावरण चांगले राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे हाताखाली सहकार्याचे सहकार्य मिळत राहील. अपेक्षित घटना घटित होतील. व्यापार, व्यवसाय, धंद्यामध्ये उत्तम स्थिती राहील. योजना सफल होतील. मात्र सरकारी नियम व कायदे यांचे उल्लंघन करू नका. कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले कार्य आपण पूर्ण करा. कामगारांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसाय अथवा व्यक्तिगत कारणांनी प्रवास घडू शकतात. तरुण तरुणींनी कुसंगत टाळणे महत्वाचे राहील. तर अशा पद्धतीने आपण आपण हे भविष्य, मेष राशीचे भविष्य कसे जाणार आहे ते बघितले. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच, तुम्ही तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
धन्यवाद. थँक यू. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.